सौंदर्य फक्त चेहऱ्यात नसतं, ते स्वभावात आणि कर्तव्यात असतं. म्हणूनच फक्त तीच सुंदर असते असं काही नसतं, तोही तितकाच सुंदर असतो. हातापायाच्या येवल्याशा घड्या करत झोपताना, पालथं पडताना आणि रांगताना, घरभर हुंदडताना, बोबड्या बोलांनी घर हसवायला लावणारा आणि पहिल्यांदा पाऊल टाकताना पडत झडत सावरणारा, तोही तितकाच सुंदर दिसतो. शाळेच्या बाकावर दप्तर सांभाळताना, मैदानात खेळून धूळ अंगावर मागताना, आईच्या पदराला धरून लाड करून घेताना आणि बाबांच्या खांद्यावर बसून जग पाहताना, तोही तितकाच सुंदर दिसतो. लहानपणी खेळण्यासाठी हट्टाने कोपऱ्यात रुसून बसणारा, मोठा झाल्यावर मात्र घरातल्या समस्या सोडवण्यावर विचार करतो. वडिलांचा थकलेला खांदा ओळखून त्यांना आधार देण्यासाठी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा राहतो, तोही तितकाच सुंदर दिसतो. कॉलेजच्या कट्ट्यावर स्वप्नांच्या गप्पा रंगवताना, करिअरच्या शर्यतीत स्वतःला झोकून देताना, पहिला पगार घरी आणून आईच्या हातावर ठेवताना आणि जबाबदारीचे पहिले पाऊल अभिमानाने टाकताना, तोही तितकाच सुंदर दिसतो. बोट धरून चालणारे त्याचे ते चिमुकले हात, मोठे झाल्यावर गर्दीत आईसाठी संरक्षणाचे कवच बनतात. लहानपणी अंधाराला घाबरून आईला बिलगणारा तो, आज संपूर्ण प्रवासात सगळ्यांची एकट्याने काळजी घेतो, तोही तितकाच सुंदर दिसतो. वयाच्या विशीतिशीच्या उंबरठ्यावरचा तो भरघोस उत्साह आणि काळ्याभोर मिशीतील त्याचा तो राजबिंडा रुबाब, नजरेत जग जिंकण्याची जिद्द आणि अंगात सळसळतं रक्त घेऊन जेव्हा तो दिमाखात चार चौघात वावरतो, तोही तितकाच सुंदर दिसतो. बहिणीप्रमाणे मैत्रिणींचीही हक्काने काळजी घेतो, प्रत्येक नजरेत स्त्रीत्वाचा मनापासून आदर करतो. आपल्या उत्तम संस्कारातून स्वतःचा करारीपणा सिद्ध करत आत्मविश्वासाने यशाच्या नवनवीन पायऱ्या चढतो, तोही तितकाच सुंदर दिसतो. त्याचं हेच रूप जेव्हा एखाद्या मुलीच्या थेट मनात भरतं, तेव्हा तिला तो तिच्या स्वप्नातला राजकुमार भासतो. रूपाने सावळा पण संस्काराने राजा असणाऱ्या या मुलावर जेव्हा एखादं मन नकळत भुरळ घालतं, तेव्हा तो खूप सुंदर दिसतो. एका मुलीच्या कोऱ्या स्वप्नांमध्ये विश्वासाचे रंग भरणारा, मी आहे ना म्हणत हक्काने तिचा हात हातात धरणारा, लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वी तिच्या भविष्याची जबाबदारी आपल्या खंबीर शब्दातून अलगद स्वीकारणारा, तोही तितकाच सुंदर दिसतो. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात मनस्पर्श. कसा वाटला आजचा मनस्पर्श? जन्माच्या पहिल्या इवल्याशा पावलापासून सुरू झालेला हा प्रवास, आईचं रक्षण, वडिलांचा आधार आणि एका मुलीच्या स्वप्नातला राजकुमार बनण्यापर्यंत येऊन पोहोचतो. एका निरागस मुलाचा जबाबदार जोडीदार होण्याचा हा पूर्वार्ध जितका मनाला भावणारा आहे, तितकाच थक्क करणारा आहे त्याचा पुढचा प्रवास. जेव्हा अक्षता पडतात, गळ्यात सुताचे बंध बांधले जातात, तेव्हा एका पुरुषाचा खरा कस लागतो. त्याचा तो संसाराचा गाडा, त्याची कर्तव्य आणि त्याने कुटुंबासाठी केलेला त्याग. पाहायला विसरू नका या सुंदर जीवनपटाचा पुढचा भाग, तोही तितकाच सुंदर असतो. भाग 2, संसार आणि कर्तव्य. जर हा भाग तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल आणि असा सुंदर तो तुमच्या नजरेत असेल, तर त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा. हा व्हिडिओ म्हणजे त्याच्यासाठी एक कौतुकाची थाप असेल. व्हिडिओ आवडला असेल तर मनस्पर्श परिवाराचा भाग व्हायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.